नमस्कार, मी समृद्धी जाधव. टॉप न्यूज मराठीच्या या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. सध्या राज्यात एकच प्रश्न आहे जो अतिशय ज्वलंत असलेला पाहायला मिळतोय. तो आहे बीडचे सरपंच, केज तालुक्यामध्ये जे मस्साजोग गाव आहे त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. आणि या सगळ्या हत्या प्रकरणाच्या अवतीभोवती सध्या राज्याचं संपूर्ण राजकारण आणि समाजकारण फिरताना पाहायला मिळते. आणि याच प्रकरणामध्ये खरं तर एक मोठी अपडेट काल रात्री आपल्याला कळाली आहे. ती म्हणजे या प्रकरणामध्ये तिथले बीडचे तत्कालीन जे एसपी होते, म्हणजे पोलीस अधीक्षक जे होते अविनाश बारगळ, यांच्यावर आता कुठेतरी कारवाईची टांगती तलवार उभी राहिलेली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे सगळंच आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करून जाणून घेणार आहोत. या लाईव्ह मध्ये माझ्या बरोबर आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर. या सगळ्याच विषयावर बोलताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एसपी जे होते, तत्कालीन एसपी बीडचे जे होते अविनाश बारगळ, हे सध्या गोत्यात आलेले पाहायला मिळतात. ते गोत्यात नेमके का आलेत आणि त्यांच्या मागे किती कारणं आहेत, आणि जर या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती चौकशी आता चालूच आहे, मात्र जर कारवाई करायची वेळ आली तर कुठल्या प्रकारची कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते, या सगळ्याच प्रकरणावरती आज आपण बोलणार आहोत. संदीप सर, हे सगळंच प्रकरण आपण कालपासून बघतोय. मोठ्या चर्चा या सगळ्यावरती रंगू लागलेल्या आहेत. खरं तर हे प्रकरण समोर आल्यानंतर तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली करण्यात आल्याचे म्हणजे जाहीर सुद्धा केलं होतं. अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि आता या प्रकरणामध्ये कुठेतरी त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, कदाचित तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. इतक्या मोठ्या प्रकारची ही कारवाई असू शकते. हे सगळंच प्रकरण नेमकं काय सर? अगदी बरोबर आहे समृद्धी. मुळातच जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत विधानसभेमध्ये निवेदन सादर केलं, त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा कुठलं काम केलं असेल तर ज्यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्यांनी कुचराई केलेली आहे कामामध्ये, त्यांनी बदली केलेली आहे. एकाला निलंबित केलं तर यांची जे बीडचे पोलीस अधीक्षक होते अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी देखील केली. अर्थात प्रश्न आता हा उरतो की त्यावेळी त्यांनी नेमकं काय महत्वाचं काम होतं ते केलं नाही. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडला, अर्थात त्यावेळी लोकसभेचं पण अधिवेशन सुरू होतं आणि बजरंग सोनवणे यांनी असं म्हटलंय की ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची तात्काळ त्या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करावी यासाठी मी स्वतः जे बीडचे पोलीस अधीक्षक होते अविनाश बारगळ यांना फोन केले, मेसेजेस केले, पण त्यांनी ना फोनला उत्तर दिलं ना मेसेजला उत्तर दिलं. अर्थातच नंतर आपल्याला माहितीये की संध्याकाळी शेवटी संतोष देशमुख यांचा मृतदेह आपल्याला आढळून आला. त्यामुळे इथे कुठे ना कुठेतरी एसपींनी कामामध्ये दिरंगाई केलेली आहे, कुचराई दाखवलेली आहे. त्यामुळं या बजरंग सोनवणेंनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. आता पुढे आपल्याला जे तू म्हणालीस की रात्री काय अपडेट्स घडल्या, तर त्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की जो हक्कभंग प्रस्ताव बजरंग सोनवणेंनी दाखल केला ती तारीख होती 12 डिसेंबर आणि 18 डिसेंबरला गृह मंत्रालयाच्या हक्कभंग आणि नैतिकता विभागाचे जे उपसचिव आहेत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना एक पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये संबंधित प्रकरणामध्ये या अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आलं आणि कशी पोलिसांनी दिरंगाई केली हे देखील स्पष्ट झालं. नक्कीच सर, आपण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याचं कळलं होतं, बजरंग सोनवणे यांनी तातडीने या सगळ्यामध्ये त्यांची सुटका व्हावी किंवा ते सुखरूप परत मिळावेत यासाठी प्रयत्न चालू केले होते. स्वतः ते पोलिसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. मात्र नेहमी आपण बघत असतो की एखाद्या नगरसेवकाचा जरी फोन आला तरी पोलीस लगेच त्याला तात्काळ रिस्पॉन्ड करताना पाहायला मिळतात. तर खासदाराचा फोन आलाय स्मृती, बरोबर म्हणालीस तू. आणि असं पण नव्हतं की ते प्रकरण त्यांना माहित नव्हतं. जर खासदारांना हे कळतंय तर त्या जिल्ह्याच्या एसपींना तर हे निश्चितच कळलं असणार आहे की हे प्रकरण काय आहे आणि आता अपहरण झालंय. त्यांचं जर आपण पाहिलं तर बरेचसे खबरी असतात, कॉन्टॅक्ट्स असतात आणि त्या माध्यमातून त्यांना निश्चितच कळलं होतं. आणि अपहरण होऊन 3 ते 4 तास लोटले होते. म्हणजे अर्थात अपहरण झाल्यानंतर काही वेळानं अगदी ते आतेभाऊ त्यांचे
शिवराज देशमुख म्हणून, त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करायला ते गेले असताना सुद्धा त्यांना 3 ते 4 तास थांबवण्यात आलं, ताटकळण्यात आलं आणि मग फिर्याद दाखल झालेली आहे. या दरम्यान शिवराज देशमुख यांनी केवळ पोलिसांना फोन केले असतील का? तर नाही. लोकप्रतिनिधींना निश्चितच फोन केले असतील, आमदारांना केले असतील, खासदारांना केले असतील. आणि आपण जर आता विधानसभेत पाहिलं तर अगदी बीड जिल्ह्यातल्या 5ही आमदारांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला होता. म्हणजे केजच्या स्वतः आमदार नमिता मुंदडा असतील, विजयसिंह पंडित गेवराईचे असतील, तिकडे प्रकाश सोळंके माजलगावचे होते, संदीप क्षीरसागर बीडचे आमदार आहेत, या सगळ्यांनीच आवाज, अगदी आष्टीचे सुरेश धस यांनी आवाज उठवला. मग त्याच वेळी लोकसभेचं अधिवेशन चालू होतं, त्यामुळे बीडचे खासदार या नात्यानं बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत आवाज उठवला. आता तो जो तिथे आवाज उठवला ते प्रकरण इकडेही त्याच्यावर गदारोळ सुरू होता आणि तिकडेही गदारोळ सुरू होता. अर्थात तिथे त्यांची ताकद कमी होती कारण की बीडचे एकमेव खासदार होते. इथं मात्र 5-5 बीडचे आमदार होते, जे बिंदास बीड जिल्ह्यातले आमदार त्यांनी विधानसभेमध्ये हे प्रकरण उचलून धरलं. पण एवढं करून देखील जेव्हा यांनी म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ यांनी फोन उचलले नाहीत, मेसेजला उत्तर दिले नाहीत, तेव्हा मात्र बजरंग सोनवणेंनी लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांविरुद्ध आणला आणि मग ही कारवाई आपल्याला काल पाहायला मिळाली. नक्कीच सर, हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता आणि त्याच्यानंतर आता मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आलेले आहेत कारवाईचे. ही नेमकी कारवाई कशा पद्धतीची होऊ शकते या सगळ्या? नक्की, पहिल्यांदा आपण हक्कभंग काय असतो हे जाणून घेऊयात, ज्याला मोशन टू वकेट असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं की मुळातच जे आमदार किंवा खासदार हे लोकप्रतिनिधी असतात त्यांना विशेषाधिकार प्राप्त झालेले असतात सभागृहातले. आणि ते विशेषाधिकार असे असतात की जेव्हा एखादं काहीतरी प्रकरण असेल, घटना असेल, त्या संदर्भामध्ये जर खासदारांनी किंवा आमदारांनी कुठला प्रश्न उपस्थित केला असेल सभागृहात आणि त्याच्या विरोधात जर कोणी बाहेर टीका टिप्पणी केली असेल, मग तो अधिकारी असेल, सर्वसामान्य माणूस असेल किंवा आणखी कोणी, तर ती त्याला टीका टिप्पणी करता येत नाही. जर तसं वर्तन घडलं तर निश्चितपणे हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा अधिकार खासदार किंवा आमदार या लोकप्रतिनिधींना असतो. आता इथे हक्कभंगाचा प्रस्ताव का आणला गेला तर एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे, एका सरपंचाला अपहरण करून त्याला पळवून नेण्यात आलेलं आहे आणि त्याची सुटका करण्यासाठी खासदार फोन करतायत एसपींना. ते काय तू जेवलास का, तुम्ही जेवलाय का, दुपारी काय खाल्लं डब्याला, असं साठी फोन नव्हता केला बजरंग सोनवणेंनी की असं असं आहे आणि तात्काळ तुम्ही त्याची तपासणी करा, पहा, कुठे टीम लावा, पथकं पाठवा आणि त्याला त्या अपहरणकर्त्यांच्या हातून सुटका करा संतोष देशमुखांची. यासाठी बजरंग सोनवणे फोन करत होते. पण त्या फोनला जर प्रतिसाद झाला नसेल आणि जसं तू मागाशी सांगितलंस एखादा नगरसेवक जरी फोन करत असेल तर तात्काळ आपण त्याला उत्तर देत असतात. तर इथे तर स्वतः खासदाराचा फोन येतोय, जर तुम्हाला मोबाईलवर कळतं की खासदारांचा फोन आहे तर तुम्ही तो उचलला पाहिजे. आणि इथेच हा विशेषाधिकार जो खासदारांना दिलेला आहे त्याचा हक्कभंग झाला. कारण की खासदारांनी फोन करून सुद्धा, म्हणजे लोकप्रतिनिधी, विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी, म्हणजे खासदार, आमदार, नगरसेवक हे सगळे लोकप्रतिनिधी झाले, यांनी फोन करून जर एखादा अधिकारी जो प्रत्यक्षात तपास अधिकारी आहे, आईबो होते त्या प्रकाराचे सगळ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, ते जर फोन उचलत नसतील तर कुठेतरी काळबैर आहे, कुठेतरी कामात दिरंगाई होतीये, कुठेतरी कामात कुचराई होतीये, हे प्रथमदर्शनी खासदारांना दिसून आलं. आणि त्याचा आपण शेवट तिकडे पाहिला, तिकडे तर अक्षरशः डेडबॉडी मिळाली संतोष म्हणजे हे प्रकरण नक्कीच कुठे ना कुठे दाबलं जाण्याचा प्रकार होता. आणि त्याचंच उत्तर खासदारांनी हक्कभंगाच्या प्रस्तावाच्या माध्यमातून दिलं. आता मुख्य सचिव जे आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सुजाता सौनिक, आता त्याला कारवाईचे आदेश दिले असतील तर निश्चित ते कारवाई करतील. पण या आधीच मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाबडकी बदली केलेली आहे. त्यांच्या जागी धाराशिवचे जे पूर्वी एसपी होते त्यांना नवनीत कावत यांना त्या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. त्यांनी देखील तपासाची सूत्र हातात घेतलेली आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत बीडचे सगळे गुन्हेगारी जे आहेत त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेऊ, वचक दाखवू, आमची ताकद दाखवू. आणि इकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणात कुणीही असो त्या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत म्हणजे मकोका अंतर्गत संघटित गुन्ह्यांअंतर्गत गुन्हे दाखल होतील. म्हणजे एवढं सगळं सुरू असताना एक पोलीस अधिकारी असा शांत कसा बसू शकतो? मग फोन न घेण्यामागचं कारण काय? याचा अर्थ तुमच्यावर कुणाचा तरी दबाव आहे का, हाच तिथे सवाल उपस्थित होतो. आणि मग याची शिक्षा काय असू शकते? जसं तू मागाशी विचारलीस की हक्कभंग प्रस्ताव असेल तर शिक्षा काय, तर समज देणे, ताकीद देणे, दंड ठोठावणे किंवा मग तुरुंगवास, या सगळ्या गोष्टी असू शकतात. अर्थात आता याच्यामध्ये एक आयओ म्हणून तपासी अधिकाऱ्याचा रोल काय आहे, दुसरी गोष्ट बीडचे सर्वेसर्वा होते ते सर्वोच्च पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक होती, त्यामुळे साहजिकच त्यांचा त्या ठिकाणी मोठा रोल होता. एक खासदार लोकप्रतिनिधी फोन करतायत पण तुम्ही फोन उचलत नाही, मेसेज घेत नाही, याचा अर्थ तुम्ही तपासात दिरंगाई करताय, हा देखील मुद्दा आहे.
आणि जर मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली केली असेल तर कुठेतरी काहीतरी दिरंगाई आढळलेली आहे, कुचराई आढळलेली आहे. त्यामुळे सुजाता सौनिक आता निर्णय काय देत आहेत, आता वेगळी समज काय देणार आहेत का निलंबन त्यांचं केलं जातंय ज्या पदावर आहेत त्या पदावरून, का तुरुंगवास घडतोय. आज आपण प्रसारमाध्यमांमध्ये त्या माहिती देखील पाहतो. त्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव म्हणजे लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार दिलेला असतो आणि एखादं वर्तन जर या विशेषाधिकाराचं उल्लंघन करणारं कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात हक्कभंग आणता येतो. नक्कीच सर, आपण बघितलं की हे प्रकरण खूप जास्त गंभीर होतं, पण जसं सुरुवातीला पण आपण नेहमीच चर्चा करतोय या प्रकरणावरती, हे प्रकरण पहिल्या 1-2 दिवसात जितकं सहज सोपं किंवा एक छोटासा एक सरपंच आहे गावाचा आहे असं वाटत होतं, पण खाली किती मोठा डोंगर आहे किंवा किती मोठा पर्वत आहे हे सगळं माहित नव्हतं. त्यामुळेच या प्रकरणामध्ये आता इतक्या मोठ्या घडामोडी अक्षरशः म्हणजे हे प्रकरण आपण बघतोय की केंद्राच्या लेवलला चर्चा केली जाते. आज स्वतः राहुल गांधींनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची दखल घेतलेली आहे आणि आता आपण बघतोय की बीड असेल किंवा परभणी असेल, दोन्ही प्रकरणांमध्ये जे पोलीस होते दोघांची सुद्धा एकीकडे निलंबन झालं, एकीकडे बदली झालेली आहे, एकीकडे आता हक्कभंगाचा प्रस्ताव आला आणि त्याच्यानंतर आता थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणखी महत्वाचे मुद्दे म्हणजे मस्साजोगला याच्या आधी बऱ्याच नेत्यांनी भेट दिलेली आहे. म्हणजे अगदी शरद पवार देखील त्या ठिकाणी जाऊन आले, नंतर थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की या प्रकरणात तुम्ही महत्वपूर्ण लक्ष घाला म्हणून. नंतर आज स्वतः राहुल गांधी त्या ठिकाणी जाऊन आले, म्हणजे अगदी परभणीला जाऊन आले. आता अर्थात भाजपने या संदर्भात असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी आले आणि राजकारण पेरून गेले वगैरे, या सगळ्या गोष्टी आता आरोप प्रत्यारोपाच्या गोष्टी आहेत. पण आज एक अमोल मिटकरने आता एक लेटेस्ट विधान केलेलं ते फार महत्वाचं आहे. अमोल मिटकरी असं म्हणालेत की जसं अजितदादांनी पुण्याचं पालकत्व स्वीकारून कोयत्या गँगच्या विरोधात आपली ताकद किंवा बळाचा वापर करून तिथं कायद्याचं राज्य आहे दाखवून दिलं, तसंच अजित पवारांनी पुण्यासोबतच बीड आणि परभणीचं पालकत्व स्वीकारावं आणि या सगळ्याच गुन्हेगारांना शासन करावं, तिथं कायद्याचं राज्य आणावं असं म्हटलेलं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला म्हणजे धनंजय मुंडे जे आता मंत्रिमंडळात त्यांनाच थेट चपराक मारलेली आहे. म्हणजे अमोल मिटकरींनीच घरचा आहेर दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्या जर मुद्द्या म्हणजे जिथे एकतर पंकजा मुंडे का धनंजय मुंडे असं पालकमंत्र्यांची रस्ते सुरू असताना त्यांनी अमोल मिटकरींनी मध्येच अजितदादांनीच पालकत्व स्वीकारावं असं म्हटलेलं आहे. तेव्हा आता नेमकं हे प्रकरण कुठे वळण घेणार आहे हा प्रश्न वेगळाच आहे. पण मोठमोठ्या नेत्यांनी बीड असो किंवा परभणी असो या ठिकाणी जाऊन, अगदी प्रकाश आंबेडकरांनी देखील त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली होती. या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर निश्चितपणे पोलीस प्रशासन, राजकीय हस्तक्षेप या सगळ्या गोष्टींनी कुठंतरी हे प्रकरण घेरलेलं आहे. आणि या प्रकरणातले जोपर्यंत मास्टर माइंड अटक होत नाहीत तोपर्यंत हे प्रकरणाचे आणखी धागेदोरे उलगडले जाणार नाही. जसं तू सुरुवातीलाच म्हटलं होतंस की मुळातच हे जे प्रकरण आहे या प्रकरणाला आता एक समाजात म्हणजे काय सामाजिक आणि राजकीय वळण लागलेलं आहे असं तू म्हणाली होतीस आणि ते खरंच आहे. मुळात एकतर कालचे आपण गावकरी बघितले तर इतके संतापलेले होते. स्वतः अजितदादा जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितले की धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका, मंत्रिमंडळातून काढा. आणि लगेच रात्री बातमी आली की धनंजय मुंडेंची अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून निवड झालेली आहे किंवा नेमणूक झाली. म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडेंविरोधात रोष असताना देखील त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आलं, ही दुसरी गोष्ट वेगळी. आता पालकमंत्रीपद कुणाकडे जात आहे हा तर वेगळाच भाग आहे. त्यामुळे ग्रामस्थ जे अजितदादांना सांगतायत की इथं काय प्रकरण घडलेलं आहे आणि कसं आम्हाला दहशतीखाली राहावं लागतंय हा एक वेगळा मुद्दा. तिकडे अजूनही या प्रकरणाशी काही कनेक्ट आहे का असं शोधलं जात आहे, म्हणजे वाल्मिक कराड विषयी. पण वाल्मिक कराड ज्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, खंडणीचा गुन्हा, त्या गुन्ह्यात देखील अजून फरार आहे, तिथं अटक झालेली नाही. त्यामुळे हे सगळं प्रकरण म्हणजे एवढं वाल्मिक कराडला म्हणजे अटक न होण्या इतपत काय आहे? म्हणजे वाल्मिक कराड काय कुठे बाहेर परदेशात पळून गेलाय का? म्हणजे गेला असेल तर त्याला कोणी काही मदत केली आहे का? म्हणजे मुळात परवा तर अंबादास दानवे म्हणाले की नागपूरच्या फार्म हाऊसवर लपलेला आहे, मी स्वतःहून पत्ता देतो तुम्हाला. म्हणजे कुठे ना कुठेतरी वाल्मिक कराड कुठे आहे हे पोलिसांना जवळपास म्हणजे त्या जरी माहीत असलं तरी राजकीय दबावापोटी त्यांना अटक होत नाहीये का, त्यांना कोण वाचवतंय का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळायला पाहिजेत. आणि जोपर्यंत ही उत्तर मिळत नाहीयेत तोपर्यंत हे प्रकरण पुढे जात नाहीये. या प्रकरणाचा तपास आता अर्थात नवीन म्हणजे ज्यांना आपण पोलीस सिंगम म्हणून म्हटलं जातं नवनीत कावत यांना, त्यांनी आधी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यामुळे जर त्यांच्या हातात तपासाची सूत्र गेलेली आहेत. शिवाय आता या प्रकरणामध्ये बाळासाहेब कोल्हे यांना सरकारी वकील म्हणून नेमण्यात आलेला आहे आणि तिकडे सुरेश धस यांनी मागणी पण केलेली आहे की बाबा उज्ज्वल निकम ज्येष्ठ विधिज्ञ यांची या ठिकाणी नेमणूक व्हावी. आता बघूया त्या प्रकरणी किती पुढे जात आहे आणि नेमकं काय वळणार.
सर, जसं तुम्ही आता सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या विरोधात इतका रोष असून सुद्धा त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, याच प्रकरणामध्ये आणखीन एक अपडेट अशी आहे की आता सकल मराठा समाज जो आहे तो या सगळ्यामध्ये आणखी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. अजित पवारांनी इतकं सगळं होऊनही, इतकी रोष असून सुद्धा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं. त्यामुळे आता सकल मराठा समाजाने अजित पवार जिथे जिथे जातील तिथे तिथे जाऊन आम्ही आंदोलन आणि निदर्शनं करू, त्यांचे कार्यक्रम बंद पाडू, अशा प्रकारचा इशारा दिलाय. त्याचबरोबर एक महामोर्चा काढण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे. कारण अर्थात आपण बघतोय की संतोष देशमुख हे जे होते ते मराठा मोर्चामध्ये सुद्धा सक्रिय होते. म्हणजे ते सरपंच तर होतेच, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या सुद्धा जवळचे होते असं बोललं जातं. आणि त्यामुळे आता सकल मराठा समाजाने सुद्धा यात उडी घेतलीये. त्यामुळे आणखी जास्त राजकीय महत्व या सगळ्याच घटनेला आणि या सगळ्या प्रकरणाला लागलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता ही जी काही कारवाई आहे किंवा आता अर्थात चौकशी चालू आहे, हा फोन नेमका का उचलला गेला नव्हता या बाबतीत अजून त्यांनी स्वतःची बाजू मांडलेली नाहीये खरं तर. कारण त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. जेव्हा बारगळ त्यांची बाजू मांडतील ते त्यांची बाजू ते नेमकी काय मांडतात हे सुद्धा या सगळ्यात पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण ते काहीही सांगू शकतात. म्हणजे ते असंही म्हणू शकतात की नाही त्यावेळेस मी तपासच करत होतो, असंही कदाचित म्हणू शकतात. थोडक्यात अविनाश बारगळांविषयी आता जे काही हक्कभंगाचा प्रस्ताव आलाय त्यामध्ये कारवाई होणार की अविनाश बारगळ प्रकरण बारगळणार याचं उत्तर आता तरी आपल्याकडे नाहीये. बरोबर. त्यामुळेच या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं, अविनाश बारगळ हे स्वतःची भूमिका, स्वतःची बाजू या सगळ्यामध्ये काय मांडतात आणि एकंदरीतच सगळा तपास कुठल्या दिशेने जातो, नवीन जे एसपी आलेले आहेत ते नेमका या सगळ्यामध्ये काय तपास करतात, आधी अविनाश बारगळ यांनी खरंच तपासात कुठे घुसराई केली आहे का, हे प्रत्यक्षात पुराव्यानिशी सिद्ध होतं का, म्हणणं खरं तर सर खूप सोपं आहे, मात्र हे पुराव्यानिशी सिद्ध होतं का हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि जर हे सगळं सिद्ध झालं तर मग त्यांच्यावरती थेट प्रत्यक्षात अशी कारवाई होऊ शकते. त्यातही कारवाई कुठल्या पद्धतीची होईल हे सुद्धा पाहणं यामध्ये महत्वाचं असणार आहे. कारण एखादी फक्त नोटीस देऊन सुद्धा कारवाई होऊ शकते किंवा मग थेट निलंबन किंवा मग तुरुंगवास इथपर्यंत ही कारवाई सुद्धा होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता दोन्ही बाजू जाणून घेणं, अविनाश बारगळ काय म्हणतात हे जाणून घेणं सगळंच महत्वाचं असणार आहे. अर्थात या प्रकरणावरती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहोत आणि या प्रकरणाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.